स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. आणि आजचा मराठी हिंदी दोघं रिमिक्स, इंग्लिश पण येईल मध्ये मध्ये. जाऊया आता. प्लॅन असा आहे की 2 वाजलेले, पुण्यात मी कालच आलो होतो, रात्री हर्षच्या घरी थांबलेले. बघूया किती वेळ लागतं आणि रस्त्यात आपण काय काय करू शकणार. क्रिएटिव्ह दिमाग या भाऊचा बस रेडी. कॉन्टेंट फक्त याच्याकडून भेटणार आपल्याला. हो गाईज, आता आम्ही नाशिकवरून पुण्याला आलेलो आहे आणि आता आपण इथून निघणार आहे, कारण की पुण्याला थोडंसं काम होतं कौशिकचं आणि हर्षचं पण. सो अभी हम निकलेंगे डायरेक्ट और मिलेंगे सीधा डायरेक्ट ऑन द वे, मतलब जर्नी. नाशिकला गेलो हाँ ना. नाशिक सकाळी पुणे. मतलब कल मैं पुणे आया, पुणे से नासिक गया और नासिक से मतलब रात भर हम सोए नहीं है. तो अभी ये कुछ कर रहा है, क्या कर रहा है पता नहीं. यहाँ ऑयल कूलेंट डाल रहा है. गरज आहे जरा गाडीला. हाँ. हरी बत्ती. फाइनली वी आर ऑल सेट. बट अभी भाई इसको साफ करना है शीशा. पापा बना ले हर्षा था. सो अब हम निकल चुके हैं एंड भाई गणपति बप्पा का नाम लेके अपन इस ट्रिप का शुरुआत करते हैं. तो बोलते हैं गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. चलो भाई, आता आम्ही आलेलो आहे मंदिरात, कारण की येताना 2-3 गाड्या बाजूने गेल्या आमच्या. आम्ही सरळ जात होतो पण गाड्या आमच्या बाजूने गेल्या, तर मग लिंबू मिरची टाकू म्हणे आपण गाडीला. आणि मंदिरात आलेलो आहे आता. महादेवाचं मंदिर आहे. कोणतं आहे? खोपेश्वर मंदिर, क्षेत्र लोहगाव मध्ये. तर आता आपण मंदिरात पहिले दर्शन करूया आणि मग जाऊया, कारण की विषय होईल नाही तर आपला गंभीर याच्यामुळे. चला. ऑल राईट. तर किती वेळानंतर आपण आता हिंजवडीत पोहोचलोय. म्हणजे ट्रॅफिक वगैरे सगळं, पुलाचं काम. भाई साहब इतने पुल बना रहे भाई, ऐसे लग रहा है एक दिन में एक के ऊपर डबल पुल होंगे. मतलब ऐसे मेट्रो के ऊपर ब्रिज के ऊपर वॉकवे के ऊपर और कुछ बना देंगे. उसके ऊपर तो मेरे को लग रहा है अभी एरोप्लेन भी उड़ेगा ऐसे लगता है. और बाद में ऐसे एक और ऊपर से ब्रिज बनाएंगे एयरप्लेन लैंड करने के लिए. भरोसा नहीं भाई, लेकिन मुझे ऐसे लग रहा है भरोसा नहीं है भाई. हे 24च्या पहिलेच जातील. तुला घेऊन जाऊ. हा, मला घेऊन जातील. भाई ये मैप हर्ष ने शॉर्टकट और नो ट्रैफिक में सेट करके रखा है. शायद डायरेक्ट गली के बीच में आ गए हम. मतलब कहाँ से रोड आ रहा है काय हुआ माहितच नाही भाई. कुठून येतोय फक्त याला माहिती आहे. हर्षला त्याला पण माहित नाहीये, तो पण पहिल्यांदा येतोय. पहिल्यांदा सकाळी चाललोय. ते पण आहे. पहिल्यांदा सकाळी नाही, दुपारी चाललोय. संध्याकाळी आपण पोहोचू आणि संध्याकाळी तामिनी घाटात थांबू आणि दाखवू तोच स्पॉट ज्या स्पॉटवर आम्ही काय म्हणतात त्याला, लाईट लागतं त्याला, काजवे बघितले होते. आता हा सिंगल लेन रोड आहे, तर ट्रॅफिक असल्यामुळे थोडं स्लो फास्ट असं करत करत हे बघा, ओव्हरटेक करत करत डायरेक्ट ठोकायचा विषय आहे यांचा. पण बघूया कार्यक्रम कसा होतो. तर आता आम्ही आलेलो आहे एका हॉटेलमध्ये जे आहे तामिनी घाटात. आणि तामिनी घाटात आम्ही मागच्या वेळेस थांबलो, तिथेच थांबलोय. कॉफी घेतोय सध्या. आणि तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता. बाई हा जो मागचा व्ह्यू आहे ना, हाय बाप, अजून 1-2 सिनेमॅटिक याचे दाखवतो मी. हा जो व्ह्यू आहे तो मी पहिल्यांदा बघतोय तामिनी घाटाचा डे मध्ये, कारण की आपण तो नाईट मध्येच बघितलेला आहे.
the stars come to shine when it's dark? From so far away, show us where we are. What makes the sun go मी to जस्ट आता समोर आलो थोडस, पण या साईडला जे हे व्हाईट कलरचे फुलं आहे, काट्या काट्याची फुलं आहे, एक नंबर बाग दिसतंय. म्हणजे असं वाटत नाहीये की ते इथलचे म्हणजे इंडिया मधले आणि ते पण मुंबई मधले. How come the sky sometimes hides behind the clouds? Maybe it's just like me, a little bit scared of heights. Why does the rain always keep on pouring down when it's gray outside? It really makes me wonder. भाई साहब, काय हा नजारा आहे. म्हणजे काहीच नाही, फक्त एक 10 मीटर मध्ये हे फुलं आहे, पण ते 10 मीटर मधले जे फुलं आहे ना, ते प्रॉपर या सिनिक व्ह्यूला अजून 100+ करताय. बघू शकता तुम्ही. अजून आम्ही ऑलमोस्ट खूप लांब आहे, पण तरी पण मध्ये जे जे भेटतं ना, आम्ही ते शूट करायचं ट्राय करतोय आणि तेच जास्त मेन आम्हाला वाटतं. ग्रीनरी जेव्हा असते ना, तेव्हा सगळ्यात जास्त पर्वत रांगा किंवा डोंगर वगैरे एकदम प्रॉपर लेवलमध्ये दिसतं, आणि तेव्हा घाट पण सेक्शन जे आहे ना, एकदम असं उठून येतो. तर त्यामुळे सध्या तरी असं एकदम सुका सुका घाट आहे. जाऊ आता आपण सरळ डायरेक्ट तामिनी घाटातून दिव्यागार. तर तुम्ही मागे बघू शकता, स्काय ब्ल्यू ओशन आणि ऑरेंज असं ब्ल्यू मध्ये रिमिक्स मध्ये एकदम प्रॉपर लेवल मध्ये स्कायचा जो आहे कलर दिसतोय, आणि त्या कलर मध्ये जे हे लँडस्केप वगैरे त्या जंगलातून घाटातून वगैरे जातोय ना, नेक्स्ट लेवल फील. बट ये एक कमी होते की फक्त झाडं आहे ना, थोडे अजून प्रॉपर म्हणजे ग्रीनरी पाहिजे होती. ग्रीनरी असलं असतं ना, अजून जास्त सीन दाखवण्यासारखा असला असता. पण ठीक आहे, काही विषय नाही. नजारा बाहेरचा एक नंबर आहे, तो पण मी दाखवतो तुम्हाला. भाई या अँगलने काय बाप दिसतंय. लोकेशन बघा, एक नंबर. असं वाटतंय समुद्र आणि स्काय एकत्र झालेलं आहे, पण ऍक्च्युली समुद्र नाहीच आहे इथे. फॉग मुळे ते काय सीन बनलाय भाई साहेब. हे बघा, भाई लिटरली आम्ही हे स्काय व्ह्यू बघाय, म्हणजे जिथे आम्ही म्हणलो ना लास्ट आता जी क्लिप शूट केली, तिथून आम्ही फक्त या म्हणजे काय म्हणतात सिनिक व्ह्यू साठी रेड, ऑरेंज आणि त्यासोबत ब्ल्यू आणि व्हाईट जे मिक्सचर दिसतंय ना, हे असं म्हणजे जर घाटातून येत असेल ना, लिटरली असं वाटेल समुद्र आणि स्काय एकत्र होत आहे आणि बाप कलर दिसतोय. भाई आता फक्त 5 मिनिटं आले, 5 मिनिटात हा पूर्ण रेडचा ऑरेंज झाला आणि पूर्ण चेंज झालं.
तामिनी घाटाच्या खाली. आणि इथे आता थोडं स्नॅक वगैरे काहीतरी बघू, कारण की थोडस पोटाला लॉंग रूट आहे, अजून थोडं पुढे काय भेटणार नाही असं म्हणतोय कौशिक आणि हर्ष. त्यामुळे थोडस थांबलोय, रेस्ट केली, कारण की डोकं बाई ती कॉफी पिली ना, थोडस विषय झाला आमचा, याचा जास्त झाला. आता डायरेक्ट लेटला होता, झोपला होता डायरेक्ट. पण आता बघू, आता पुढचा एवढा नाहीये. तो मी पण स्टोरी टाकली, हा पण स्टोरी टाकतो, हा पण स्टोरी टाकतो. मी गाणं टाकलं स्टोरी, मी 5 मिनिटात 10 मिनिटं जास्तीत जास्त हे अजून पण गाणे सर्च करताय. तुला काय म्हणायचं, हे अजून पण गाणे तुला आम्ही सर्च suggest केले करताय, गाणे. सजेस्ट केले नाही. गाणं टाकलं तू. मी अचानक आलं ते टाकलेलं आहे नाही, आणि गाणं ते बघू suggest केलं शकता. तुला. भाई गाणं बोलायचं. मान्य कर. आई खोटं शपथ. बोलतो तू. कौशिक. गाईज गाणं मी सजेस्ट केलंय. आता तुम्ही बघू शकता घाट आहे का? हा, घाट काइंड ऑफ घाटच आहे. एकदम डार्क वाईब, कारण की आज अमावस्या आहे वाटतं. संपली अमावस्या संपली आहे. ऑल राईट, तर आता आपण दिवेआगारला पोहोचलोय. ऑलमोस्ट 9:15 वाजलेले आणि 9:15 वाजता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय. तर इथे आता हर्ष गेला इथे विचारायला की जेवण वगैरे इथे प्रॉपर कसं कुठे भेटेल काय वगैरे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे ऑलमोस्ट दिवेआगार बीच जवळ. तर इथे आपण बघूया दिवेआगार बीचला आपली जी स्पेशल, म्हणजे जे सीझन साठी आपण आलेलो आहे, स्पेशल गोष्ट जी हा दाखवणार आहे. एकदम स्पेशल बघू भेटते का. भेटणारच भाई साहब, आता आम्ही एवढ्या छोट्या छोट्या गल्लीमधून जातोय, म्हणजे समोरून जर टू व्हीलर जरी आली तिला सुद्धा गाडी भेटणार. हे बघा, माणसं जात आहेत, त्यांना सुद्धा जागा भेटत नाहीये, अशा गल्लीतून जातोय. भाई लिटरली इकडे ऑलमोस्ट तुम्ही सगळ्या घरं बघा, तीन चार व्हेकल आहेतच. आणि ही एवढी छोटी गल्ली आहे, म्हणजे इकडे ऑलमोस्ट टुरिझम मध्ये एवढा बिझनेस आहे सगळीकडे. आणि ही एवढी छोटी गल्ली आहे ना, लिटरली वन वे पासिंग आहे, म्हणजे एकच गाडी इकडून पास होईल, दुसरी गाडी आली तर जागीच. ऑलमोस्ट आता आपण आलेलो आहे बीच जवळ या काळोखात. आम्ही एक गोष्ट बघायला आलेलो आहे, जे भेटेल 100 आणि 205% असं याचं म्हणणं आहे. बघूया आता भेटते की नाही. ऑलराईट, तर आता आम्ही आलो. रूम आहे. एक काम फोन लावतो आता त्याला. आता कौशिक विचारायला गेला होता रूम वगैरे आहे का, ते नाहीये. ऑलमोस्ट एवढी रश आहे भाई साहेब. हे बघा, राईट साईडला पण लेफ्ट साईडला पण तुम्ही बघू शकता. राईट साईडला ओ भाई साहेब, इथे प्रोग्राम विषय चालू आहे, प्रोग्राम चालू आहे. आणि नुसते बायका आहे तिथं, किती Full. 50 बायका आहे डायरेक्ट. हा ना, किती पार्टी भाई साहेब. म्हणजे असं वाटतंय आम्ही आज समुद्रावर झोपणार आहे भावांनो. बघूया ऍडव्हेंचर, म्हणजे जेवढे पण रिसॉर्ट आहे ना फुल, एकदम फुल पॅक आहे. असं वाटतं आम्ही एकदम लास्टला आलोय. आणि आमच्या लक मध्ये कोणती हॉटेल आहे, कोणता रिसॉर्ट आहे, बघूया, शोधतोय आम्ही आता सध्या. ऑल राईट, तर आता आम्ही आलेलो आहे आणि ऑलमोस्ट 11 वाजले. जेवण वगैरे करून आलो आम्ही डायरेक्ट. आणि इथे बेस्ट कॉटेज भेटलेलं आहे. तर आता कॉटेज एवढं बाय मध्ये ठीक आहे, कॉस्टली पण आहे थोडं, पण लास्ट आजच्या मनाला ठीक आहे, कारण की आम्हाला लास्ट ऑप्शन नव्हतं. 5000 मध्ये भेटलंय कसं तरी. तर बघूया. आणि एकदम स्पेशल आहे, म्हणजे त्यांच्याच आजूबाजूला बिल्डिंग वगैरे मध्ये आहे नॉर्मल रूम्स, पण ऑप्शन नसल्यामुळे आमच्या नशिबात एक स्वीट हे भेटलंय. मधून तुम्ही बघू शकता फुल, म्हणजे 3 आरामात मावून जाऊ असं आहे. आणि हेक्झागॉन टाईप मध्ये आहे. इथे वॉशरूम वगैरे आहे. वॉशरूम वगैरे पण मी तुम्हाला दाखवून देतो. मध्ये वॉशरूम, भाई साहब, बाथटब पण आहे. बाथटब विथ मिरर. ओ ये भाई साहब, बाथटब पर प्लस मिरर आहे. काय विषयच नाही आज. म्हणजे फुल पैसा वसूल सीन आहे. आणि एक्सपिरियन्स, ते लक आहे ना, त्यामुळे भेटलंय. पण ठीक आहे, कॉस्टली आहे बट लकी, काही विषय नाही. आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊन बाहेर जाण्याचं ट्राय करणार आहे, कारण की जी एक स्पेशल गोष्ट आम्हाला दाखवायची आहे ती सापडली पाहिजे. आय होप सो ती भेटणार, आणि नाहीच भेटली तर आम्ही ट्राय करणार. काय करू शकणार. तर
ऑल राईट, तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे बीचवर, कारण की बीचवर काहीतरी आपण युनिक बघणार आहे आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. तर युनिक गोष्ट आपल्याला कशी बघायला भेटेल, फर्स्ट टाइम एक्सपेक्टेशन काय आहेत माझे आणि ते पूर्ण होतील का नाही ते बघूया. माझे पण भाई हा, म्हणजे या दोघांचे पण आहे, यांनी बघितलंय हर्षने, कौशिकचं पण फर्स्ट टाइम आहे. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. सारखी लावलेली एक सारखी सगळी राईटला बघ त्याच्या हा, सकाळी तू बघ फक्त राईटची एक सारखी लावलेली. बघू ना, आपण सकाळी पण बघू हे झाड. तर आता आम्ही आलेलो आहे बीचवर आणि बीचवर नाही आलेलो आहे, म्हणजे बीचवर जातोय आता. आई शपथ, इथूनच ओली माती लागते बघा तुम्ही. आणि आम्ही चप्पल वगैरे काढलेली आहे, मागेच शूज वगैरे काढले, त्यांनी पण काढले आणि ऑलमोस्ट तुम्ही बघा एकदम काळोखात आम्ही चाललेलो आहे या बीचवर. आणि बीचवर भाई साहब डेंजर विषय, भाई साहब कोणीच नाही डायरेक्ट. पण आपल्याला इथे आपण एका ज्या गोष्टीसाठी आलेलो आहे ती बघायची आणि ती तुम्हाला दाखवायची, पण ती भेटेल का नाही का माहित नाही भाई, पण बघूया. भेटली तर एक नंबर गोष्ट होईल, नाहीतर होप फॉर द बेस्ट. लेट्स गो. थांब, आता टॉर्च कर ऑन. हा करतो थांब. हे बघ आता याला पसरू का? थांब एक मिनिट. थांब टॉर्च. हा हे बघ, हे जे आहे ना नाही दिसणार तुला. सापडलंय. हा, ते लिक्विड आहे फक्त. तर आम्हाला जे बघायचं होतं ते आम्ही बघितलंय, पण व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला ट्राय करतो दाखवण्याचं, कारण की व्हिडिओ मध्ये ना क्लिअर येत नाही, कारण की इथे ऑल अराउंड तुम्हाला मागे समुद्राचा आवाज, परत आमचा म्हणजे आवाज किंवा प्रकाश जो आहे त्याच्यावर टाकल्यावर ना चमकत नाहीयेत. बायोल्युमिनन्स मला मेन सेस. तेच सांगायचं, हायडन जे होतं ते आपलं फक्त गोवा वगैरे स्पेसिफिक बीचवरच बघायला भेटतं. ते आपण आता दिव्यागरात पण बघितलं. आम्ही पहिली गणपतीपुळेला पण एकदा लास्ट टाइम बघितलं होतं 2-3 वर्षापूर्वी, पण मध्यंतरी आम्हाला काही दिसलं नाही. यावेळेस आम्हाला दिव्यागरला पण दिसलं. हे हायडन आहे, हे जास्त लोकांना माहित पण नाहीये की बायोल्युमिनस काय आहे. तुम्ही एकदा सर्च करा. हे बघ. राईट, तर आता आम्ही बघितलंय वगैरे सगळं आणि आता वापस चाललो रूमवर. आणि ऑलमोस्ट आम्हाला आम्ही जसं बाहेर आलो तसं पोलीसची व्हॅन पण आली होती. तर काय नाही, सर विचारत होते की काय कुठं फिरता एवढ्या रात्री. तर आम्ही फक्त त्यांना व्हिडिओ दाखवला की असं बायोल्युमिनन्सचा प्रकार असतो, त्यांना सुद्धा माहित नव्हतं. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना पण सांगितलं की असा प्रकार म्हणजे बायोल्युमिनन्स जे लाईट वगैरे चमकतो. हा, तर मग ते नंतर कौशिकला म्हणाले चला म्हणा गाडीत बसा, चांदणं दाखवतो. मग त्यांना माहित नव्हतं, त्यांना आम्ही क्लिअर केलं. सो ते म्हणे ठीक आहे चालेल म्हणे, काय प्रॉब्लेम नाही. आणि तसं पण आपला काय विषय असणार आहे आम्ही त्यांना सांगितलं. तर आता आपला झालेला इथलचा दी एंड. इथून आपण जातोय आता सरळ बीच दिव्यागार, आणि दिव्यागार बीच वरून आपण सरळ जाणार आहोत मग पुणे. परत एकदा तामिनी घाट आपल्याला दिवसा बघायला भेटेल. तर आता आम्ही आलेलो आहे परत एकदा बीचवर, आणि त्याच ठिकाणी जिथे आम्ही रात्री आलो होतो. आणि वडापाव नाही, डोसा आहे. तर याच ठिकाणी आम्ही गाडी लावली होती रात्री आणि इथून आम्ही गेलो होतो. इथे तुम्ही सकाळी बघू शकता, म्हणजे सगळं ओपन झालेलं आहे. रात्री 1 वाजता कोण विकणार आहे, येतं पण किती कमी लोक, म्हणजे आमच्यासारखेच येतात, मामू पण येतात. चलो.
ऑल राईट. तर आता हर्ष घोड्यावर बसतोय, मी तर बसलेलो ऑलरेडी. आता भाऊ एक त्याला ऐशपत लात मारतोय भाई, लात मारतोय भाई. त्या माणसाने घोड्याची दोरी सोडून दिली. आता बघू हर्षची मजा. भाई त्याला चालवता येत नाहीये. हा चालतंय चालतंय चालतंय, चालला 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 त्याला वाकडा झाला. त्यांनी जर डायरेक्ट उलटी उडी मारली तर नाही. पोरं बसले, हा. पोरं जवळ जाऊन लात मारली होय पोरगा. पोरगं कुठे आपटत? कुठं डायरेक्ट मातेत घुसन डायरेक्ट का. बघू. नाही नाही, कंट्रोल आहे कंट्रोल आहे. प्राणी हार्म नाही पोहोचवणार मला तरी वाटतं. आणि इथे तुम्ही बघू शकता चारी साईडला, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही चारी साईडला बघा एवढी गर्दी नाही, आणि एकदम क्लीन दिसतंय, क्लीन. मेन म्हणजे माहितीये का, इथे जेवढे पण छोटे मुलं आहे ना, हे बघा किती क्यूट क्यूटचे मुलं जे आहेत ना, त्यांच्यासाठी बेस्ट प्लेस आहे. म्हणजे इथे काहीच रश नाही वगैरे काहीच नाहीये, आणि फुल एकदम फॅमिलीसाठी ना बेस्ट स्पॉट आहे. म्हणजे जर तुम्हाला थोडं पुण्याच्या जवळ आणि म्हणजे सेफ पाहिजे असेल तर बेस्ट स्पॉट. तुम्ही बघू शकता ते बघा, ती मधोमध जी सर्क्युलर राईड आहे ना, भाई साहब त्याच्यात 4 जण बसलेले आहे, गोल 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 फिरताय ते. जर ते उलट झालं भाई साहब, ते बघा आला आता किनाऱ्यावर. 4 नाही, हा 4 जण बसलेले. मजा येते पण ऍडव्हेंचर आहे भाई साहब. घोड्यावर बसलाय, घोड्याला इथं थांबलाय तो, तिकडे पूर्ण पब्लिक मध्ये घोड्यावर आला तो. बरं कंट्रोल होतोय, आणि घोड्याला पण तेवढा सेन्स असतं यार. एवढं नाही की तो डायरेक्ट अंगावर जाईल कोणाच्या पण. चालवतोय प्रॉपर चालवतोय, पण त्याला ना मला वाटतं थोडस इझी अजून नाही होतंय. हे बघा हे बघा काय विषय काय माहित. बघा भाई आलाय, आणि आपण इथं बाईचं चालू शूट. मस्त बाई बाई स्टंट मारतो आता. बघा उभं राहील बघा आता. काय काय करावं लागतं ना. हो. ऑल राईट. तर आता आपण व्हिडिओ फोटो सगळं झाले. याला दोन वेळेस हॉर्स रायडिंग केली, कारण की फोटो व्हिडिओ नाही आला. हा तर आता फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले, आणि माझे फोटो काढले. माझे पण फोटो काढू आणि काढले थोडेसे, रोडावर काढू थोडेसे. काय अजून काढू समोर समोर व्ह्यू बघा. आणि भाई लिटरली सांगतो, जर फॅमिली टाइम जर स्पेंड करायचा आहे ना, एकदम क्लास बीच आहे. अलिबाग बिलिबाग काही कामाचा नाहीये. मजा सांगतो, कारण की तिकडे स्मेल वगैरे खूप. इथं क्लीन बीच, क्लीन आहे, एकदम लेवल मध्ये बीच आहे, आणि पुण्याच्या जवळ जवळ आहे. बेस्ट ऑप्शन जर पाहिजे असेल रस्ता पण चांगला आहे, काही नाही, सेफ आहे, स्टे खूप चांगले. हा म्हणजे तुमचं वीकेंड असं जेवणाचा प्रॉब्लेम नाही. ते अलिबागला जेवायला प्रॉब्लेम नाही, इथं जेवायला कोकणी जेवण भेटतं एकदम प्रॉपर. हा जर जे नॉनव्हेज असतील तर. व्हेज पण ऑप्शन आहे, व्हेज पण ऑप्शन्स आहेत. खानावळ मध्ये जा, हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा खानावळ जास्तच खानावळ इकडे. हे रिसॉर्ट मध्ये करण्यापेक्षा होमली स्टे करा. हा जसं तुम्हाला समजेल काय आहे. नाही, मोस्ट ऑफ द आपण इकडे होमली स्टे बघा. हा पण बाकीचे येणारे हा ते आहे व्ह्युअर्स साठी ते एक मेन गोष्ट आहे. जर अशा ठिकाणी तुम्हाला वाईब घ्यायची असेल तर तुम्ही खानावळमध्ये बिलकुल ट्राय करा. आता व्लॉग वगैरे सगळं शूट झालेलं आहे, फोटो वगैरे सगळं झालेलं आहे, आणि हे आता चाललेले आहेत मला सोडून इथे, असं त्यांना वाटते. थांबतील ते आता थोड्या वेळात, थांबतीलच. ऑप्शन नाही त्यांच्याकडे. विषय आहे का आपल्याला सोडून जाणार. तर आता इथे आपण हॉटेल लज्जत म्हणून आहे, शुद्ध शाकाहारी, तिथे जेवायला आलेलो. बघू इथे कसं भेटतं जेवण. ऑल राईट. तर आता आमचं मागे जेवण झालेलं आहे हॉटेल लज्जत म्हणून. ठीक होतं, ओके होतं, काही एवढा विषय नाही. कारण की या ठिकाणी कोकणामध्ये मसाले वगैरे थोडे चेंजेस होतात, सो त्यामुळे जेवण वगैरे ओके होतं. आणि व्ह्यू पण असा आजूबाजूला आहे चारी साईडला. आणि इथे तुम्हाला ते हॉटेल आहे, हॉटेल शुद्ध शाकाहारी लज्जत. येऊ शकता, रेकमेंडेड आहे. म्हणजे नॉट स्पॉन्सर्ड, बट ठीक आहे. जे पण एकदम प्युअर व्हेज आहे त्यांच्यासाठीच बेस्ट आहे. आणि सध्या आम्ही कोल्ड्रिंक घेतली, कारण की आम्हाला लॉंग ड्राईव्ह आहे. ठीक आहे, एन्जॉय. आणि हे इथून डायरेक्ट आपण आता पुणे तिथे काय उणे.
ही जी रेड पेरूची जी आईस्क्रीम आहे, लाडाची कुल्फी म्हणून ब्रँड आहे. कशी आहे? भारी ना भाई. भारी ना भाई, म्हणजे काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करायला भेटलं. म्हणजे लिटरली फील होतंय पेरूचा म्हणजे इसेन्स वगैरे सगळं, आणि कडक आहे भाई. ऑल राईट, तर आता आम्ही इथे मागे थांबलेलो आहे कारण की इंजिन ऑइल जे आहे ते कमी होतं, आणि इथे इंजिन ऑइल टाकतोय आता हर्ष, कारण की इंजिन ऑइल कमी आहे असं त्याला वाटतंय. सो इंजिनचा थोडा आवाज पण येत होता, तर इंजिन ऑइल आपण टाकूया आधी. आणि गाडी तर ओके चालते, पण तरी पण इंजिन ऑइल टाकल्यावर जो फरक पडणार आहे तो आपल्याला डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर पर्यंत पडणार आहे. तर बघूया, इंजिन टाकूया. आणि असं काही इथे आपण चारी बाजूला जंगल आहे. तामिनी घाटा तर लवकरच लागला आहे आपल्याला. काल ज्या वेळेला आलो त्याच वेळेला आपण तामिनी घाटातून जाणार आहे आज. सो आपण बघूया तामिनी घाटातून परत परत एकदा रिटर्न जाताना तर तामिनी घाटातून जायचंच आपल्याला. आता हे आपण ऑइल टाकतोय, ज्याच्यामुळे आपण स्मूथली इझिली आपण पुण्यापर्यंत पोहोचू शकू. आणि त्याचबरोबर आपल्याला रात्री निघायचं पण छत्रपती संभाजीनगरला. ते या ब्लॉग मध्ये कव्हर नाही करणार मी, पण पुणेपर्यंत आपला प्रवास राहील, कारण की पुण्यापासून हे जवळ एक प्लेस आहे दिवेआगार, आणि दिवेआगार मेन पुण्यापासून येणाऱ्यांसाठीच होती. सो तुम्हाला कशी वाटते काय तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जे आम्ही एक्सपिरियन्स केले होते ते तुम्हाला सांगितलंच आहे. आणि आजूबाजूने तुम्ही बघू शकता या रोडावरून ऑलमोस्ट ट्रॅफिक वाढणार आहे. अजून तरी वेळ एवढा किती 4 वाजले वाटतं. सो त्यामुळे ट्रॅफिक तर वाढणारच आहे हळूहळू. फक्त एवढा होप करा की पुढे आम्हाला ट्रॅफिक नको लागायला, नाही तर एक प्रोग्राम आहे कौशिकच्या घरी. सो नाहीतर विषय होणार आहे. बघू आपण. टाकलाय आता, ऑइल टाकलाय, डन. कचरा इकडे तिकडे फेकू नका, आम्ही ते आता बॉटल गाडीत घेऊन चाललोय. सो तुम्ही पण कचरा जो आहे घरीच टाका. ट्रॅफिक तुम्ही बघू शकता भाई, मागे अजून सुद्धा ट्रॅफिक येतच आहे, म्हणजे नॉन स्टॉप.